माहिती दिली की ऊस संशोधन केंद्र किंवा विद्यापीठातले जे संशोधन केंद्र आहेत या सर्वच क्षेत्रावर जरी बीजोत्पादन आपण जरी घेतलं तरी संपूर्ण महाराष्ट्रातील ऊसाचं क्षेत्र जे पाहिलं आपण की साधारण 9 ते 10 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र आहे महाराष्ट्रात. आणि या सर्व ठिकाणी ऊस बियाणे पुरवणं या संशोधन केंद्रांना तरी शक्य होणार नाही. त्यामुळे जे मूलभूत बियाणे किंवा ब्रीडर सीड म्हणतो किंवा न्यूक्लियस सीड हे विद्यापीठाच्या क्षेत्रावर आपण तयार करत असतो. आणि यामधून पुढच्या ज्या स्टेजेस सांगेल की मूलभूत पासून नंतर फाउंडेशन सर्टिफाईड आणि मग शेतकऱ्याच्या शेतावर म्हणजे ऍक्च्युअली लागणीसाठी देणं जाणं गरजेचं आहे. कारण बरेच वेळा काय होतं की सर्व शेतकऱ्यांना वाटतं आपल्याला ऊस संशोधन केंद्र पाडेगाव किंवा इतर ऊस संशोधन गुळाणी ऊस संशोधन केंद्र कोल्हापूर इथून देणं मिळावं, परंतु सर्व शेतकऱ्यांची मागणी या ठिकाणाहून पूर्ण होत नाही. आता आपण जर क्षेत्राचा विचार केला महाराष्ट्रात आता मी सांगितले की 9.22 2017-18 मध्ये क्षेत्र होतं. हॅलो सर. हे सर बोला. एक मिनिट सर, आपला माईक आहे ना जरासं जवळ घ्या. हा येतोय का आवाज? आवाज जरा कमी जास्त होतो. हा ओके. हा तर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ आपण जर व्हरायटी खाली क्षेत्र जर पाहिलं आज तर सर्वात जास्त क्षेत्र आपण जर पाहिलं तर जवळजवळ 86-32 या जातीखाली आपण जर पाहिलं तर 53% क्षेत्र आहे. आणि त्या खालोखाल दुसरी जी व्हरायटी आपली की कोयम 0265 तर तिच्या खाली जवळजवळ 265 खाली 32% क्षेत्र आहे. म्हणजे मेजॉरिटी आपण जर पाहिलं महाराष्ट्रातली आता परिस्थिती तर या दोन जाती खाली जवळजवळ 85%च्या वर क्षेत्र आहे. आणि मग इतर ज्या जाती आहेत को 92-005 असेल किंवा को VSI 98-05 असेल, VSI 434 80 तर या जाती खाली नगण्य किंवा कमी प्रमाणात क्षेत्र आहे. तर या दोन जाती ज्या आहेत या टिकून आहेत. आता 86-32 आपण पाहिलं तर 1996 आपण ही व्हरायटी महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेली होती आणि आजही तिचं क्षेत्र जवळजवळ 50-55% पर्यंत आहे. म्हणजे या स्टेबल झालेल्या व्हरायटी आणि 265 सारखी आपण 54 जमिनीसाठी आपण मग सांगितले की 54 जमिनीला दुसरा वाहन इतकं तिथे चांगला रिस्पॉन्स देत नाही आणि अशा ज्या जमिनीमध्ये 265 या व्हरायटी चांगली येते. आता आपण व्हरायटीच्या वेळी पाहणारच आहोत त्याचं कॅरेक्टर. परंतु आता आपण सांगितले की बेनेमळे वापरण्याचे फायदे बरेचसे आहेत. कारण बेन आपण तुकाराम महाराजांनी पण म्हटलेले की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर बेन जर आपण चांगलं वापरलं तर तिथंच आपली सुरुवात चांगली होते ऊस उत्पादनाच्या दृष्टीने. आणि चांगले बेन जर वापरलं तर निश्चितच 15 ते 20% पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ऊस उत्पादनामध्ये आणि साखर उत्पादनामध्ये वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे प्रयोगांती. तर बेनेचे फायदे जरा मी थोडक्यात सांगतो की बेनेची उगवण लवकर होते. बेनेमळ्यातलं जर बेन वापरला आपण 10-11 महिन्याचं आणि जोमदार वाढ होती. त्यानंतर भरपूर फुटवे तोडणीच्या वेळी आपल्याला जे अपेक्षित आपण म्हणतो की 35 ते 40 हजार ऊस पाहिजे असतात एकरी, तर ते मिळण्यास आपल्याला म्हणजे सहज शक्य होतं. आणि ऊसाची उगवण टक्केवारी वाढते. महत्वाचं की आपण पाहिले की जर खोडव्यातला किंवा जास्त वयाचा ऊस असेल तर उगवण क्षमता नेहमीच त्याची कमी दिसून येते. त्याशिवाय कीड आणि रोग असतो त्याचा प्रादुर्भाव आणि ऊसाची वाढ एकसारखी होते. शिवाय चांगले बेन उगवण चांगली होत असेल तर बेन सुद्धा आपल्याला कमी लागतं आणि खर्चात बचत होते. आणि उत्पादनात मी सांगितले की 10 ते 15% आपल्याला त्या ठिकाणी वाढ झालेली दिसून येते. आता आपण नियोजन तुम्ही सांगितलं की नियोजनाबाबत थोडं सांगा की महाराष्ट्रात आपण पाहिलं की इतर राज्यामध्ये ह्या फक्त एक हंगाम असतो सुरू किंवा पूर्व हंगाम, परंतु महाराष्ट्रात तिन्ही हंगामात ऊसाची लागवड केली जाते. आणि त्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रात आडसाली साधारण 15 जुलै ते 15 ऑगस्ट आणि यासाठी ज्या जाती पाहिल्या आपण तर कोयम 0265 फुले को 86-32 को VSI 98-05 आणि VSI 8005 अशा या आडसालीसाठी आपण शिफारस केले झाले. त्यानंतर सुरू हंगामात जवळजवळ सर्वच व्हरायटी आपण लागवड करू शकतो की को 92-005 ही कोल्हापूर भागामध्ये जास्त प्रमाणावर आढळून येते, जास्त हाय रेनफॉल मध्ये. त्यानंतर 86-32 तर ह्या सीझन वाईज कोयम 0265 8014 असेल, को 94-012 को 671 नंतर VSI 434 आहे, को VSI 98-05 तर ह्या जाती सुरू आणि पूर्व हंगामासाठी या दोन्ही जाती आहेत. आता आपण बेने माळ्याचं नियोजन करताना नेहमी आपल्याला समजा आडसालीच लागवण करायची असेल पुढच्या वर्षी तर त्याच्या अगोदर आपण 10 ते 11 महिने साधारण जुलै ऑगस्ट मध्ये आपण आडसालीची लागवण करतो.
आणि त्याच्या अगोदर बेने लागवड साधारण ऑक्टोबरमध्ये जर आपण केली तर तो ऊस पुढच्या वर्षी आडसालीला साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर आपण यावर्षी ऊस लावलं तर आपल्याला स्वतःचं बेनेमळा घरी तयार करता येतो आणि ते बेन आपण घरच्या घरी आडसाली लागणीसाठी वापरतो. पूर्व हंगामात जर ऊस लावायचा असेल पुढच्या वर्षी तर साधारण नोव्हेंबर डिसेंबरला जर ऊस लावला तर तो आपल्याला पूर्व हंगामीला पुढच्या वर्षी 10 ते 11 महिन्याचा ऊस मिळतो. आणि सुरू हंगामात जर लागवड करायची असेल तर आपण साधारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये जर लागवड केली तर ते बेन योग्य वयाचं आपल्याला मिळू शकतं. तर हे झालं थोडक्यात नियोजनाचं. मी सांगितलं की नियोजन महत्वाचे आहे बेनेमळ्यासाठी. बेनेचे पुरवठा हा योग्य स्रोत वापरणं महत्वाचे आहे. की आपण ब्रीडर शेड पाडेगाव या ठिकाणी आपण दरवर्षी जवळजवळ 20 ते 25 हेक्टरवर वेगवेगळ्या जातीचं 8632 असेल, कोएम 0265 असेल, नंतर MS 10 किंवा ज्या नवीन जाती आपण दिलेल्या 9057 असेल तर या जातीचा आपण ब्रीडर सीड हे शेतकऱ्यांना थोडं थोडं देत असतो की जेणेकरून सगळ्या त्या बेण्याचा प्रसार सर्व कारखाना क्षेत्र किंवा शेतकऱ्यांकडे होणं गरजेचं आहे. आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण बेणं देण्याचा प्रयत्न करतो असतात. ऊसाच्या जातीचा जर विचार केला तर आपण तर 1936 पासून या संशोधन केंद्राने जवळजवळ 14 ते 15 जाती आपण शिफारस केलेल्या आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिले तर 1936 ची 1900, त्यानंतर 1956 मध्ये 740 दिलेली होती, 82 साली 2 व्हरायटी दिल्या होत्या, कोएम 7219 आणि कोएम 7125 अशा या जाती आपण शिफारस केलेल्या आहेत. नंतर 88 साली आपण झाले की कोल्हापूर मधूनच को 7527, नंतर 93 ला 88. आता ह्या ज्या जुन्या जाती सांगितल्या त्याचं क्षेत्र अतिशय कमी झाले. त्याच्या दिवसेंदिवस त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत गेल्यानंतर 1996 ला जी जात दिली की को 8632 किंवा नीरा आपण या नावाने तिला महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. त्यानंतर को 94012 आहे, फुले 265 आहे, को इकडेच आपण 2012 मध्ये VSI 434, नंतर VSI 03102 को VSI, नंतर 2017 मध्ये फुले 10000 किंवा MS 10001 ही जात दिलेली आहे. नंतर VSI वरूनच VSI 08005 आणि अलीकडेच 2019 मध्ये आपण कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी कोएम 09057 ही जात शिफारस केलेली आहे. आता जातींचं वैशिष्ट्य आता तुम्ही सांगितले की कोणत्या भागात 36 साली मागे सांगतो की आपण सांगतो की बेन हे 10 ते 11 महिन्याचा असतो. रोग हे लेक्चर मला ठेवलं नाही, मी बेनेमाळ्याचं सांगणार होतो परंतु बाकीचे वक्ते ते माहिती देणार येतो बे असावं, बेण्याची गुणवत्ता कशी असावी, त्याचे स्टँडर्ड्स काय साधारण नॉर्म्स त्याचे. तर हे आपण बेनेमाळ्याचे डोसेस वेगळे आहेत नॉर्मल पेक्षा. दर महिन्याला युरियाचा डोस द्यावा की जेणेकरून बेण्याची जी उगवण आहे, कारण बेनर जास्त उगवण कधी होते की त्यामध्ये ज्यावेळी ग्लुकोज फ्रुक्टोजचं प्रमाण हे जास्त राहतं आणि ज्यावेळी पक्व होतो त्यावेळी सुक्रोजचं प्रमाण हे वाढत असतं. म्हणून आपल्याला कोवळा त्याची उगवण निश्चित चांगली होते. आणि त्या दृष्टीने आपण नियोजन करणं गरजेचं आहे की आपल्याला समजा ज्यावेळी लागण करायची पुढच्या वर्षी त्याच्या अगोदर 10 ते 11 महिन्यांनी अगोदर ऊस लागवड करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो ऊस लागणीच्या वेळी आपल्याला 10 ते 11 महिन्याचा ऊस हा मिळू शकतो. आणि त्या दृष्टीने मी सांगितलेले आहे की आता इथं व्हरायटी पण मी सांगितलेली की को 8632 कोएम 0265, नंतर VSI 0 शिफारस केलेल्या व्हरायटी आहेत. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की तिन्ही हंगामासाठी दिलेले आहे, नुसते आडसालीच नाही तर सुरू पूर्व हंगाम आणि तिन्ही हंगामासाठी या जाती शिफारस केलेल्या आहे. आडसाली त्यांची जर लागवड करायची असेल पुढच्या वर्षी तर आपण ते साधारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जर आडसालीला चांगल्या प्रकारचे घरच्या घरी देणं आपल्याला करता येईल. आणि देण्याच्या बाबतीत मी सांगते सगळं एवढं आपल्याला समजा 1 एकर 2 एकर पुढच्या वर्षी ऊस लावायचे आहे तर पाडेगाव संशोधन केंद्रावरून तुम्ही मी सांगतो एक 10-20 ऊस जरी नेले तरी तेवढं आपण स्वतःच घरचं 1-2 गुंठे बेणं तयार करू शकतो. कारण एका ऊसाला आपण इथं जवळजवळ 20 डोळे असतात, जवळजवळ एक 10 ऊस नेले तर 200 डोळे तयार होतात. त्याचे 200 डोळ्यातलं मी म्हणतो 150 जरी उगवले तर 1 गुंठ्यात 150 डोळे तुम्ही 1-2 फूट अंतरावर ठेवलं आणि त्याला शेणखत खत जर युरिया वगैरे आपण शिफारस केलेले जर दिले
तर पुढच्या वर्षी 8 साली तुम्ही 1 एकर त्या 1 गुंठ्यापासून सहज लागवड करू शकता. म्हणजे बेण्यासाठी खर्चात आपण बचत करू शकतो आणि एक चांगल्या प्रकारे शुद्ध बियाणे आपण घरच्या घरी तयार करू शकतो. आपल्याला माहिती की बेण्याचं आता मोठ्या प्रमाणावर कारखान्यांना सुद्धा आता शक्य नाही, सगळ्याच कारखान्यांकडे काय त्याचे बेणे नाहीत आणि त्यामुळे शेतकरी ऐन वेळेला काय होतं, शेजारी जवळपास कुठं असेल तो बेणं घेतो. बऱ्याच वेळा आता मला तर फोन येतात की ही व्हरायटी ओळखा, आपण शेतामध्ये कोणती व्हरायटी लावलेली हे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नसतं आणि मग प्रश्न येतो कारखाना ऊस नेत नाही मग काय करायचं. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा जागरूक राहिले पाहिजे. थोडं न्या, गुळ संशोधन केंद्र पाडेगाववरून न्या, RSGRS आपलं गुळ संशोधन केंद्र कोल्हापूरहून थोडं बेणं न्या आपल्या आदल्या वर्षी आणि स्वतः बेणं मळा किंवा रोपं तयार करून लावली तरी अतिशय चांगल्या प्रकारे आपण घरच्या घरी बेणं तयार करू शकतो. तर हे मी थोडक्यात आता या जाती आणि जाती कोणत्या हंगामात कोणत्या लावायच्या ते सुद्धा या ठिकाणी मी सांगितलेलेच की बाकीच्या सर्व जाती ह्या सुरू आणि पूर्व हंगामात आहेत. फक्त अडसालीसाठी ज्या शिफारस केल्या जाते की त्या 8632 असेल, कोयम 0265 किंवा VSI 08,005 असेल. तर ह्या जाती या अडसालीसाठी दिलेल्या आहेत, बाकीच्या सर्व सुरू आणि पूर्व हंगामासाठी. तर आपण याची वैशिष्ट्य आपण या जातीची पाहू की आता फक्त 419 मी सांगणार आहे जुन्या व्हरायटी. जरी 1936 ला ही जात दिलेली असेल तरी आपण गुऱ्हाळावर रसवंतीसाठी ज्यावेळी आपण पाहतो रस प्यायला जातो तर त्यावेळी प्रामुख्याने जर आपण विचारलं तर 419च आपल्याला रस त्या ठिकाणी चांगला रसवंतीसाठी वापरला जातो. म्हणून ही जी जात दिलेली आहे की 1936 ला जरी असेल सुरू हंगामात आपण ती शिफारस केलेली आहे. तर याचं साखर आणि गुळाचं उत्पादन सुद्धा चांगलं मिळतंय. फक्त आता टिकून आहे म्हणजे ही रसवंतीसाठी ही जात चांगली टिकून आहे. सगळ्या चांगल्या जमिनीमध्ये आता पाटण भागात सुद्धा काही ठिकाणी या जो रेनफॉल हाय रेनफॉल लाईट सॉइल त्या ठिकाणी सुद्धा ही जात काही प्रमाणात आढळून येते. परंतु या जातीला लवकर तोरा येतो 419 ला. तर इतर ज्या जाती आता 419 नंतर त्याच्यानंतर दुसरी 419 ओळखायची खूण मी सांगतो की अंजिरी रंगाचा ऊस आहे. याचा ऊस जाड असून चांगला कांड्या एकमेकाला अशा थोड्या झिगझॅग किंवा तिरकत जोडलेल्या असतात आणि ऊसाचा रंग पाचटाच्या आत जरा हिरवट पिवळसर असून पाणी काढल्यानंतर मात्र अंजिरी रंगाचा 8632 सारखा ऊस दिसून येतो अशा 419चा. त्याच्यानंतर दुसरी जात आपण जर पाहिली तर को 740. आता हे 740 याच्यामध्ये बरेच दुर्गुण नंतर आढळल्यामुळे ही जात आता मागे पडलेली आहे. परंतु आता आपण रिसेंट ज्या जाती आहेत चांगल्या त्या पानावर तर 7219 या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला की लवकर पकवणारी जात होती. 1972 मध्ये आपण ही पूर्व हंगामासाठी आणि सुरूसाठी ही लागवड ही जात शिफारस केली होती. 1982 मध्ये ही जास्त साखर उतारा असणारी ही जात होती. परंतु साखर जास्त काळ तोडणीला जर उशीर झाला तर ही जात तेवढीशी चांगली म्हणजे साखर टिकून राहत नाही, ऊस पोकळ पडतो किंवा तुरे येऊन त्याच्यामध्ये उत्पादनात घट येते. आणि त्याच वेळी दुसरी जात दिलेली होती की 1982 मध्ये की संपदा कोयम 7125. तर 740 आणि 775 यांचा क्रॉस करून ही जात काढलेली होती. न लोळणारी म्हणजे ऊस हा लोळत नाही कोयम 7125चा. तर याचं वैशिष्ट्य एवढंच आहे की ही मध्यम पक्वता असणार म्हणजे थोडी उशिरा पकवणार आणि सुरू हंगामासाठी आपण ही शिफारस केलेली आहे. सर्व महाराष्ट्रभर ही लागवडीसाठी शिफारस केलेली आहे 7125. त्याच्यानंतर आता मी सांगितले की कोल्हापूरमध्ये जो नदी पंचगंगा नदीच्या पुराकाळच्या नदीच्या बाजूची केंद्र कोल्हापूर या ठिकाणाहून ही जात शिफारस केलेली कोयम को 7527. तर 62 आणि को 658 या दोन जातीच्या संकरातून ही जात निर्माण केलेली आहे. आणि सुरू हंगामासाठी कोल्हापूरमध्ये आपण पाहिले की अडसाली हंगाम तितकासा चांगला येत नाही. परंतु ह्या नदीकाठच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये को 75 आपण शिफारस केलेली होती. परंतु आता सुद्धा या जातीचे क्षेत्र कमी झालेले आहे बरेचसं, कारण साखर उतारा ही उशिरा पक्व होणारी जाते. जरी पानबुडी क्षेत्रात टिकून म्हणजे राहत असली परंतु साखरेचा उतारा कमी असल्यामुळे आता ही जात थोडी मागे पडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कानी रोग थोडा कानी रोगाला ही जात बळी पडणारी असल्या आणि तांबेरा जास्त या ही ससेप्टेबल किंवा बळी पडते तांबेरा. त्यामुळे आता ही जात थोडी जास्त पावसाचा प्रदेश कोल्हापूर सारखा आहे त्या ठिकाणाहून ही जात आता कमी प्रमाण झालेले आहे. त्याच्यानंतर कृष्णा आपण हे संपूर्ण महाराष्ट्रात
दिली होती की 740 मध्ये जो कानी रोग येत होता, तर कानी रोग काढून टाकण्याचं काम या 740 वर को 6806 या जातीचा संकर करून जे काही 740 मध्ये दुर्गुण होता की कानी, तर त्या कृष्णा ही जात दिल्यानंतर त्याच्यामध्ये कानी रोग आपल्याला दिसून येत नाही, त्याच्यामध्ये ही कानी रोगास बळी न पडणारी जात आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर भागासाठीच आपण जी शिफारस केलेली होती की को 8014 ही लवकर पक्व होणारी जात, 8014 740 आणि को 6304 या दोन जातीचा संकर करून जात केलेले. तर सुरू आणि पूर्व हंगामासाठी ही जात आपण साठी फक्त जो सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागासाठी शिफारस केलेली होती. याचा गुळ मात्र अतिशय चांगल्या प्रकारचा गुळ तयार होत होता आणि खोडवा मध्यम प्रतीचा खोडवा, आणि फक्त दक्षिण महाराष्ट्रासाठी किंवा जो सातारा, सांगली, कोल्हापूर या भागासाठीच आपण शिफारस केलेली जाते. लवकर याचं वैशिष्ट्य असं आहे की ही लवकर आणि जलद वाढणारी, फास्ट वाढणारी आपण जी जात म्हणतो, आणि तुरा कमी प्रमाणात आणि उशिरा येतो. परंतु कानी रोगास थोडी मध्यम प्रतिकारक जाते आणि वाढ्याचा पोर्शन याच्यामध्ये वाढ्याचा भाग जास्त किंवा वजन जास्त असल्यामुळे ही जात थोडी लोळण्याकडे 8014चा कल असतो याच्यामध्ये. नंतर याचं वैशिष्ट्य असे की कांडी जर आपण पाहिले तर कांडीच्या दोन कांड्याचा मधला जो पेराचा भाग आहे तिथे निमुळता भाग असतो आणि कांडी फुगीर असते, हे त्याचं ओळखण्याचं खूण आहे 8014चं. आता त्यानंतर कोशी 671, आता ही थोडी मागं पडली. वसंतदादा साखर संस्था मांजरी या ठिकाणी 1994 मध्ये ही जात प्रसारित केली होती, परंतु मर जो विल्टर नावाचा रोग आहे तो ऊसामध्ये, तर याला बळी पडत असल्यामुळे ही जात सुद्धा मागं पडलेली आहे. आता क्षेत्र फार कमी आहे. आणि दुसरं म्हणजे कूस, या वाढ्यावर कूस असल्यामुळे जनावर वाढ्याचा उपयोग होत नाही आणि तोडणी करताना सुद्धा त्या मजुरांना त्याचा त्रास होत असल्यामुळे हिचं क्षेत्र कमी झालंय. परंतु साखरेचं प्रमाण या जातीमध्ये जास्त असल्यामुळे सुरुवातीच्या काळात कारखान्याने हिला जास्त पसंत केलेलं होतं. त्याच्यानंतर जी जात आपण आता हिच्याबद्दल सांगणार आहे मी की को 86-032, तर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणाहून 1996 मध्ये ही जात आपण तिन्ही हंगामासाठी शिफारस केलेली जात आहे. तर सुरूमध्ये त्याचं उत्पादन साधारण जर पाहिलं तर 106 मेट्रिक टन आणि साखर उत्पादन पाने एकदम गर्द हिरव्या रंगाचे पाने, उभट वाढणारे आणि मध्यम लालसर रंगाचा ऊस, ज्या ठिकाणी पाचट निघाल्यानंतर याचा अंजिरी रंगाचा किंवा थोडा जांभळ ऊस नेरा नाव मात्र व्हरायटी वेगळ्या नाहीये त्या. तर को 62-198 आणि कोशी 671 या दोन जातीचा संकर असल्यामुळे 671 मध्ये जी साखर होती तिचे साखरेचं प्रमाण या 86-32 मध्ये असल्यामुळे आणि तुरा कमी प्रमाणात येतो, आपल्याला तो जनावरांना चाऱ्यासाठी रोगांना ही कमी प्रमाणात बळी पडते. तसे आता शेवटीचं वैशिष्ट्य फोटो दाखवलेले आहे की जे भेगा कांड्यावर भेगा असतात, चट्टे असल्यासारखे खुणा असतात, ते आयव्हरी मार्क्स त्याच्यामध्ये ओळखण्याचं खूण. जो रोग आहे किंवा विल्ट रोग आहे, तर ह्या दोन्ही रोगांनाही कमी प्रमाणात आजही हा
2007 मध्ये ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून फुले 265, तर ही जात आपण तिन्ही हंगामासाठी शिफारस केलेली होती. को 87-044 जनरल कलेक्शन मधून ही जात आपण निर्माण केलेली आहे. तर हिचं वैशिष्ट्य असं आहे की तिन्ही हंगामासाठी ही जात शिफारस केलेली आहे आणि ऊस आणि साखर उत्पादनात जवळजवळ 86-32 पेक्षा जवळ 18 ते 20% हिचं उत्पादन आपल्याला जास्त मिळतं. खोडवा चांगला आहे. फक्त याचा आता इकडे जर पाहिलं आपण, जो रेनफॉल हाय रेनफॉल झोन आहे तुमचा आजरा भाग असेल किंवा गगनबावडा राधानगरी, तर यामध्ये आता याच्यावर ब्राऊन स्पॉटचा हा मोठ्या प्रमाणावर पाहतो. साधारण जुलै ऑगस्ट मध्ये जर आपण पाहिलं तर ब्राऊन स्पॉट या रोगाचा मोठ्या प्रमाणावर आता ही जात बळी पडायला लागलेली आहे आणि त्याला पर्याय आता आपल्याला याच्यावर क्रॉस करून आपण दुसऱ्या नवीन जातीची निर्मितीचं काम चालू आहे. काही आपल्याकडे मटेरियल आहे, आपण ते ट्रायल मध्ये पण दिलेले आहे. तर याचं वैशिष्ट्य 265 देण्याचं कारण असं आहे की आपण सांगितलं की नदीकाठचा जो चोपन भाग आहे तुमचा, डिग्रज असेल किंवा पंचगंगेच्या बाजूचे काही जे क्षारपड जमिनी झालेले आहेत, इकडं तुमचा हातकणंगलेचा भाग असेल काही किंवा शिरोळ भाग असेल, तर त्या ठिकाणी ह्या जमिनी क्षारपड जास्त बनवायला लागल्या आणि अशा जमिनीमध्ये 86-32 किंवा 771 इतर जाती तितक्याशा चांगल्या वाढत नाही आणि त्या ठिकाणी 265 अतिशय चांगल्या प्रकारे वाढते, क्षार सहनशील असणारी जाते. म्हणजे चोपन जमिनीमध्ये अतिशय वरदान ठरलेले आहे. निवळ तुमच्या कोल्हापूर भाग किंवा सांगली भागात नाही, तर इकडे प्रवरा नगर असेल, निराकाठचा भाग असेल, जिथे चोपन जमिनी आहेत, तर या जमिनीसाठी ही अतिशय वरदान ठरले जाते. ऊस जाड असल्यामुळे ऊस तोडणी मजूर सुद्धा खुश असतात. एक ऊस जवळजवळ साधारण 3 ते 4 किलो पर्यंत ऊस भरतो. नंतर वाढ हे गर्द हिरव्या रंग पिवळ हे भरपूर. हॅलो सर, आवाज येत नाही. हा हॅलो, आवाज कमी जास्त आवाज होतो. तुम्हाला? हा कमी जास्त ते होतो. माईक हा जाऊ लांब जात असेल बहुतेक. हा माईक माईक हे होत. तर याचं उत्पादन ऊस आणि साखरेचं उत्पादन सुद्धा त्या 265 गुळाची प्रत पण चांगली, खोडवा उत्तम आणि वैशिष्ट्य म्हणजे क्षारपड जमिनी चांगली येणारी जाते. दुसरं असं आहे की पाण्याचा ताण, आपण म्हणतो की पाण्याचा ताण पण सहन कर, ज्या जमिनी क्षारपड जमिनीत येतात ही जात पाण्याचा सुद्धा ताण चांगल्या प्रकारे सहन करते आणि उत्तम खोडवा देणारी, मध्यम ते उशिरा आणि अल्प प्रमाणात तुरा येणारी अशी ही जाते. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत मी ज्या जाती पाहिल्या, तर याच्यातले ही जात 265 ही बाकी सर्व जाती या मर रोगाला बळी पडतात, रेड रॉट किंवा मर. तर ही मर आणि लालकोज रोगांना अतिशय प्रतिकारक जात असल्यामुळे ही आतापर्यंत टिकून राहिलेली. बाकीच्या जाती आपण पाहिले की को 92-005 फक्त कोल्हापूर भागात जिथे निचऱ्याच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी 92-005 येते, परंतु जिथे काळ्या भोर जमिनी आहेत, खोल जमिनी आहेत, त्या ठिकाणी 92-005 ला विल्ट आल्यामुळे तितक्याशी मध्य महाराष्ट्रात किंवा जो विदर्भ मराठवाड्याचा भाग आहे त्या ठिकाणी ही वाढत नाही आणि म्हणून ह्या जाती ह्या 265 असेल किंवा 90-57 आपण दिलेल्या ह्या जाती तशा चांगल्या वाढतात या खोल जमिनीमध्ये. याचं आता इथं मी बेनीमाळा दाखवतो. इथे 86-32 आणि 265चा हा बेनीमाळ्याचा फोटो आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा बेनीमाळा केलेला होता हा. तर बेनीमाळा अतिशय 10 ते 11 महिन्यापर्यंत चांगली वाढ झालेला लांब कांडे असणारा ऊस असा आहे. तर ह्या 265 वैशिष्ट्य पहा, बऱ्याच वेळा काय होतं, तुरी येत असतात आणि आपल्याला वाटतं तेव्हा पांगशा फुटल्या तर ऊस पोकळ पडत आहे. जरी पांगशा फुटल्या तरी या जातीचा पोकळ पडत नाही किंवा वजनामध्ये घट येत नाही आणि ऊस अतिशय जाड, या 265चा ऊस अतिशय जाड. जरी ऊस संख्या थोडी कमी असली परंतु ऊसाचं सरासरी वजन जास्त असल्यामुळे 265चं वजन हे इतर जातीपेक्षा आपल्याला निश्चितच चांगलं मिळत आहे. त्यानंतर आता कोल्हापूर भागाचा विचार केला तर को 92-005 किंवा फुले 92-005 ही जात आपण दिलेली आहे. 2009 साली ही जात शिफारस केलेली आहे. जो हाय रेनफॉल भाग आहे तुमचा, कोल्हापूरचा पश्चिम भाग असेल किंवा आजरा भाग असेल, दक्षिण भाग काही ठिकाणी, तर त्या भागामध्ये ही अजूनही टिकून आहे. न लोळणारी जात, कमी प्रमाणात लोळणारी. आणि कोल्हापूर भागात जो सुरू हंगाम आहे हे साधारण भाताच्या याच्या वेळेस जानेवारी-फेब्रुवारी मध्ये या जातीची लागवड करण्यासाठी शिफारस केलेल्या आहे आणि हिची शिफारस केलेली म्हणजे चांगल्या प्रतीच्या गुळासाठी जात शिफारस केलेली आहे. जास्त पाऊस आणि हलक्या जमिनीतही चांगली वाढते. नंतर खोडवा याचा अतिशय उत्तम खोडवा या जातीचा वाढतो आणि उत्तम प्रतीचा खोडवा, पाणी मध्यम रुंद, गर्द हिरव्या रंगाचे आणि पक्वता जर पाहिली तर
या जातीची पक्वता ही लवकर पक्वता आहे, कारण याचं पॅरेंट जर पाहिलं आपण कोशी 671 आणि शिवोटी 8201 या दोन जातीचा संकर आहे. याची मादिवान हा 671 असल्यामुळे जास्त साखर उतारा असणारी ही जात आहे. परंतु अलीकडे हिच्यावर सुद्धा ब्राऊन स्पॉट किंवा काही तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी व्हायला लागलेला आहे. आणि दुसरं मर आणि लालकुज या सुद्धा रोगाला आता बळी पडू लागलेली ही जात. आता त्या कोल्हापूर भागात देण्यासाठी आपण पुढे सांगणार आहे की कोयम 09057 ही एक अतिशय गुळासाठी आपण चांगली जात शिफारस केलेली आहे. नंतर को VSI 9805 ही जात को 8371च्या पॉलिक्रॉस मधून तयार केलेली आहे. तर ही सुद्धा पूर्व हंगाम आणि हरसालीसाठी शिफारस केलेली आहे. इतर परंतु ही जात 9805 सुरुवातीला तितकीशी वाढत नाही, बांधणीपर्यंत तिचे वाढ अतिशय स्लो आहे. न लोळणारी जाती ही पाणी गर्द हिरवे आणि जमिनीकडे थोडी झुकलेली असतात. ऊस जाड भरपूर आणि पानांचा रंग देठाचा रंग जर पाहिलं तर फिक्कट जांभळ्या करायचा, अशा जे टोपणं म्हणतो पानाची टोपणं तर ते जांभळ्या रंगाचे असतं. ऊस लोळत नाही वैशिष्ट्य असे. गवताळवाड आणि जो पोक्काबाई ह्या दोन रोगाला ही पोक्काबाई आता थोडा दिसू लागलेला आहे, परंतु गवताळवाड कमी प्रमाणात याच्यामध्ये दिसून येते. त्याच्यानंतर ही 434 ही लवकर पक्व होणारी जात आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधून हा सोमाक्लोन 671 मधूनच निर्माण केलेले असल्यामुळे बरेचसे गुणधर्म हे 671 याच्यामध्ये आलेले. साखर उतारा आणि त्याच्यामध्ये खोडवा मात्र तितका सगळ्याचा चांगला येत नाही, परंतु साखर उतारा मात्र एक नंबर याच्यामध्ये असतो. आणि खोडव्याचं उत्पादन कमी असल्यामुळे ही जात थोडी मागे पडलेली आहे. आता लवकर पक्व होणारे जात आता 434 असेल, 671 असेल किंवा 9205. तर आपण MS 1001 किंवा फुले 1001 ही आता हे 2004 झाले चुकू नये, तर 2017 मध्ये आपण ही जात शिफारस केलेली आहे. लवकर पक्व होणारी जात 265चा क्रॉस केलेला आपण याचं पाहिलं तर कोयम 0265 आणि MS 0602 म्हणजे 265 मध्ये इम्प्रुव्हमेंट करून ही जात निर्माण केलेली की 265चे जे होते की साखर उतारा कमी आहे, परंतु 265चे बरेचसे गुणधर्म तसेच ठेवून ही जात आपण शेतकऱ्यांसाठी शिफारस केलेली आहे. फुले 1001 त्याचं वैशिष्ट्य सुरू आणि पूर्वांगामासाठी जात शिफारस केलेली आहे. भरपूर फुटवे, मध्यम खोडवा आणि जाड भरीव एकसारखं. याचं वैशिष्ट्य म्हणजे ऊस पोकळ पडत नाही. कांडे काही प्रमाणात याला डोळे फुटतात बाहेरच्या बाजूला, परंतु ऊस पोकळ पडत नाही. साखर उतारा मात्र 265 पेक्षा जास्त. आणि क्षारपड जमीन आता जी सांगली तुम्ही की नदी काठच्या ज्या क्षारपड जमिनी याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं ऊस होतो. लागणीचं ऊस आणि खोडवा अतिशय उत्तम प्रतीचा खोडवा या जातीचा आपल्याला मिळतो. आणि तोडणी जरी उशीर झाला याचा थोडाफार तरी दशी पडत नाही याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये पोकळ पडण्याचं प्रमाण कमी आहे. आणि पूर्व हंगाम आणि सुरूसाठी ही जात आपण शिफारस केलेली. वाढ आपण ही ऊसाची जात जर पाहिली तर अतिशय गर्द हिरव्या रंगाचे पाने असून त्याचे मात्र 10-11 महिन्यानंतर जर जास्त चांगली वाढ झाली तर लोळण्याकडे थोडा या जातीचा कल असतो या 1001चा. तर चोपन जमिनीत पहा, इथं अतिशय खोडवा चांगला आहे. चोपन जमिनीत सुद्धा अतिशय चांगली वाढते ही जात. चोपन जमीन क्षारपड जमिनीत सुद्धा अतिशय फुटवा भरपूर मिळालेला आहे याचा. आणि दुसरं वैशिष्ट्य याच्यामध्ये फुटवा मध्यम म्हणजे एका बेटाला आपण जर पाहिले तर 7-8 जसं तुमची मॅनेजमेंट असेल त्याप्रमाणे त्याचे आपल्याला फुटवे मिळतात. आणि ऊस हा कांडीवर मोडतो याचा 1001चा. आणि 265 मध्ये ओळखण्याचे जर हे पाहिले तर याचा कांडीवर ऊस मोडतो, गोडीला जास्त आहे. 265 पेक्षा हा ऊस गोडीला जास्त आहे. त्यानंतर आता VSI वसंतदादा सागर संस्था इथून 2018 मध्येच VSI 12121 किंवा VSI 08005 ही जात तिन्ही हंगामासाठी शिफारस केलेली, सुरू, पूर्व हंगाम आणि अडसारी. तर या जाती तुरा कमी प्रमाणात आणि मध्यम जाडीचा ऊस असून कांड्याची लांबी मात्र 86-32 पेक्षा अधिक आहे. आणि पाण्याचा ताण सहन करणारा आणि फास्ट वाढणारी जाते, परंतु वाड्याचा पोर्शन याच्यामध्ये जास्त असल्यामुळे थोडं लोळण्याकडे याचा जातीचा कल असतो. थोडं अडसाली हंगामात काही प्रमाणात ही जात मात्र लोळते. त्याचं पहा कांड्याची लांबी अतिशय चांगली लांबी आहे याच्यामध्ये आणि फास्ट वाढणारी लवकर. आणि खोडवा पण त्याच्यासाठी चांगलं आहे. त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण मात्र अति 86-32 पेक्षा
0.8% म्हणजे साखरेचा उतारा मात्र याच्यामध्ये जास्त आहे. तुरा कमी प्रमाणात आणि थोडा उशिरा येतो. याच्या वैशिष्ट्य दिलेले आहे की ऊसाचे वजन मात्र सरासरी 86-32 पेक्षा त्याचं वजन जास्त मिळते. आता नवीन वाणाबद्दल सांगणार की फुले 09057 त्याला कोड नंबर होता ICRचा कोयम 12085. तर हे 2019 मध्ये आपण ही गुळासाठी शिफारस केली. ही कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये आपण पाहिली की को 92005 ही गुळासाठी जात वापरली जाते. परंतु त्याला पर्याय म्हणून आपण कोयम फुले 09057 किंवा कोयम 12085 ह्या नावाने आपण ही जात शिफारस केली. त्याचे संकर जर पाहिजे को 94-0-12चा पॉलिक्रॉस असल्यामुळे याच्यात 86-32 पेक्षा सुद्धा साखरेचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे. पक्वता जर पाहिली मात्र मध्यम ते उशिरा मध्यम पक्वता याच्यामध्ये. हंगाम आता कोल्हापूर भागामध्ये फक्त सुरू हंगामात हा ऊस लागवड केला जातो. त्यामुळे ही सुरू हंगामासाठी शिफारस केलेले सरासरी ऊस उत्पादन हे 130 मेट्रिक टन मिळालेले. साखर गुळाचं उत्पादन 17.61 आणि गुळाचा उतारा आणि गुळाची क्वालिटी अतिशय चांगली क्वालिटी या जातीपासून मिळालेली असल्यामुळे आपण ही गुळासाठी जात शिफारस केलेली आहे. याचं गुळासाठी शिफारस केलेली जाते. त्याची पक्वता मध्ये मी सांगितलेली की आणि गुळाचा उतारा जवळजवळ 16.6% अधिक आहे ह्या 9205 पेक्षा. आणि याचं वैशिष्ट्य असे की 9205 ही खोल काळ्या जमिनीत मध्य महाराष्ट्र किंवा विदर्भात येत नाही. तर त्या ठिकाणी हे 9057 अतिशय चांगल्या प्रकारे वाढलेले. आम्ही प्रयोग घेतले होते शेतकऱ्याच्या शेतावर सुद्धा. इथं पारगाव या ठिकाणी केडगावच्या तिथे जास्त गुऱ्हाळे. तर त्या ठिकाणी लावल्यानंतर आम्हाला असं आढळून आले की गुळाचा उतारा चांगला असून गुळाची क्वालिटी सुद्धा चांगल्या प्रकारची ह्या 9057 मिळालेली आहे. आता आपण ज्याचं ऊसाचं जर पाहिले तर ऊसाचं जाडी अतिशय चांगली आहे. ऊस लोळत नाही लवकर आणि लांब कांडीची लांबी जास्त आहे. दुसरं महत्वाचं की तांबेरा आणि जो ब्राऊन स्पॉट रोग आता आपल्याला दिसून येतोय की तुम्ही जर कोल्हापूरच्या पश्चिम भागात जर आपण गेलो की राधानगरी असेल किंवा तिकडे गगन बावडा असेल तो किंवा आजरा भागात तर तिथं वाड्यावर याच्या अजिबात तांबेरा किंवा हे ब्राऊन स्पॉट दिसून येत नाही त्याच्यामध्ये. नंतर हे फील्ड राधानगरी मधलं फील्ड प्लॉटचा घेतलेला आहे की फुले 9057चा अतिशय चांगल्या प्रकारे त्या हलक्या जमिनीमध्ये तांबड्या जमिनीमध्ये वाढलेली. गुळाची प्रत सुद्धा अतिशय चांगली आहे. आणि याचं उत्पादन एक फोटो शेतकऱ्याच्या शेतावरचा दिलेला आहे. 920005च्या जवळजवळ 1.5 पट या ठिकाणी त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळाले. कारण हा विल्ट रोगामुळे भारी जमिनीमध्ये काळ्या जमिनीमध्ये 920005ची वाढ होत नसल्यामुळे आपण फुले 09057 या वाहनाची शिफारस केलेली आहे. तर हे याचा जे ऊस दाखवलेला आहे की या ठिकाणी गुळ दाखव. हा गुळाचं पण थोडा फोटो घेतलेला आहे. 9205 आणि 9057 हे 10,001 का इतर जातीपेक्षा गुळ 9057चा निश्चित चांगला आणि गुळाचा उतारा चांगला मिळालेला आहे ह्या जातीचा आपल्याला. तर ह्या जातीबद्दल मी आता सगळं सांगितलेले की हे 11-082 अजून ही पूर्वप्रसारित केलेली आहे. आता नवीनच ही जाते लवकर पकवणारी जाते ही. ते ICRच्या जे सेंटर घेतले दक्षिण भारतामध्ये तर त्याच्यामध्ये ही जात 1 नंबरला आपल्याला जवळजवळ बाकीचे 671 पेक्षा जवळजवळ 10 ते 15% ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनाला ही सरस आढळून आलेली जाते. आणि आपल्याला या सेंटरला ICRचं एक एक्सलंट अवॉर्ड सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स आपण चांगले ट्रायल केलेले आले. म्हणजे अखिल भारतीय पातळीवरच्या या ऊस संशोधन केंद्राला सर्टिफिकेट या ठिकाणी मिळालेले आहे. ते अवॉर्ड मिळालेला आपल्याला सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स 18-19 मध्ये धारवाडला जे वर्कशॉप झाले ते त्या ठिकाणी आपल्याला या ऊस संशोधन केंद्रास अखिल भारतीय पातळीवरचं हे बक्षीस मिळालेले. तर ह्या ऊस जातीबद्दल मी आता सर्व सांगितलेले. परंतु आपले प्रश्न काय असतील जातीबाबत तर आपण थोडा वेळ देऊ किंवा कोणत्या जातीचे असेल किंवा ऊस बेण्यामध्ये मळ्याबद्दल असेल तर आपण थोडी चर्चा करू या ठिकाणी. म्हणजे मी एकतर्फी सांगण्यापेक्षा आपले काही प्रश्न असेल तर अतिशय म्हणजे चांगले माहिती मिळू शकते बाकीच्यांना पण. नमस्कार ते सर 1005 बद्दल जरा परत माहिती सांगता जरा. कुठली 8005 का? 1005. हॅलो हॅलो 1005 हा 9205 आहे 92. हॅलो हॅलो
हॅलो. हा 92,005 ना. हॅलो. हा नाही. हा, हॅलो. 92,005 हॅलो. येते 1,005 ना. हॅलो. हा हा हा. ते आता कुठल्या नवीन जाती? व्हरायटी निघाल्या तुम्ही नाही का म्हणला मगाशी? 9057. नाही नाही, 92,005 सांगितल्यानंतर सांगितलेली व्हरायटी. 10,001. हा फुले 10,001. हा हा, फुले फुले 10,001 का? 10,000. हा MS 10,001 किंवा त्याला फुले 10,001 म्हटलेले. तर हे 265 वर क्रॉस करून संकर करून आपण आपल्याकडे जो MS 0602 होता, तर याचा संकर करून पाडेगाव या संशोधन केंद्रावर क्रॉस करून ही निर्माण केलेली पहिली जाते MS 10,001 म्हणून त्याला म्हटलेले की फुले 10,001. ही सुरू आणि पूर्व हंगामासाठी शिफारस केलेली आहे. खोडवा चांगला येतो, फुटवे भरपूर आहेत आणि जाड ऊस आहे 265 सारखा. हा इथं मी हा. स्क्रीन शेअर केलेला आहे तो. अं, आणि आडसालीला साखर एका साखर साखर उतारा 86 पेक्षा जास्त आहे याचा, चांगला उतारा. असं होय. हम्म. म्हणजे 10,001 चांगली, म्हणजे चांगली व्हरायटी. आता बरेचसे लोक इथं 265. आपल्या बेनिमाळ पण केलेला आहे. 265 ही क्षारपड जमिनीसाठी चांगली आहे आणि उशिरा पक्व होणारी आहे हा थोडी 100 जानेवारी. परंतु हा ही जी 10,001 आपण जात शिफारस केलेली ही लवकर पक्व होणारी जाते. साधारण कारखान्याच्या सुरुवातीला 10 ते 12 महिने 12-13 महिन्यात गाळायला ही चांगली ऊसाची सुरुवातीला तोडायला. 86-032 सारखी त्याचा प्रतिकार शक्ती आहे ना? आहे 86-32 सारखे पानं एकदम कुस नाही, जाडी चांगली आहे त्याला. फक्त लवकर तोडणं गरजेचं आहे, जास्त दिवस ठेवून उपयोग नाही याचा. लवकर पक्व होणारी किती जाते. किती दिवसाचं तुम्हाला साहेब जर आहे जास्त साधारण? दिवस साधारण 12 महिन्यात तोटा जास्तीत जास्त 12 बरोबर. महिने. हा, हा. सुरू मध्ये लावली तुम्ही जानेवारी तर आणि ते लवकर तोटा आहे. 10-11 महिन्यातच त्याला साखर येते चांगली. परंतु जर पूर्व शेवट हंगामात असेल तुटायच्या वेळेस जर जरा उसाला पाणी वगैरे कमी पडलं तर काय दशी बिशी पडते का? काही नाही होत. याला हे ताण सहन करते, पाण्याचा ताण सहन करते आणि क्षारपड जमिनीत सुद्धा चांगली वाढते. ओके 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 सर, थँक्यू. सर प्रश्न आहे 90-57 आहे ना, हा. तर ते जिथं आपल्याकडे जास्त पाऊस आहे त्या भागात चालते का, असं प्रश्न विचारला. हो, आता मी परवाच भोगावती राधानगरी त्या भागात गेलो, तर भोगावती कारखान्याच्या ज्याचे चिरापल्ली जे शिडी आहेत तर त्यांच्या तिथे मी पाहिले थोडं. तर आता भरपूर शेतकरी रस्त्याने दिसते. त्याचं वैशिष्ट्य असे की पानावर तुम्हाला कुठेच त्याचा ब्राऊन स्पॉट नाही किंवा तांबेरा दिसत नाही आणि अतिशय ऊस उभा ऊस तुम्हाला दिसेल आणि ऊस एकंदरीत जाडी जास्त आणि वजन जास्त भरतं याचं 90-57चं. आणि ह्या कोल्हापूर भागामधलाच तुम्हाला फोटो दाखवतोय. हे पाय ऊसाची जाडी वगैरे राबे साहेब पण हे जॉईन झालेले आहेत, तर असं सांगितलं चालेल. कोणते? हा, चरापल्ले साहेब सुद्धा सांगू शकतात काय म्यूट करून त्यांचा सांगाय. अनुभव. हा. हॅलो हॅलो. चराबे साहेब. हॅलो चराबे साहेब. SB. ठीक आहे सर, आता आपण हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. साहेब 90-57 आमच्याकडे आता गेल्या आठवड्यातच गारकर साहेब येऊन गेलेत. 90-57 साधारणतः जास्त पावसाचे एरियात आम्ही 92-5 जिथं जिथं चुनकडीचं रान किंवा भारी जमिनी आहेत अशा ठिकाणी आम्ही 90. हॅलो, आवाज येत नाही. हा. आवाज येत नाही चराबे साहेब. हॅलो. हा बोला. हा येतोय आवाज, बोला. 90-57 92-5 जे चुनखडीच्या रानात येत नाही. हॅलो. हा. चुनखडीच्या रानात क्षेत्रामध्ये 92-5चा जो प्रॉब्लेम येतो तो 90-57ला येत नाही. आणि तांबेरा, करपा, ठिपक हा कुठल्याही क्षेत्रात आम्हाला तरी आढळला नाही. हॅलो. हा बोला, ऐकू येते. हा. हा 90-57 वर तांबेरा, पोक्का बोईंग असू दे किंवा ब्राऊन स्पॉट असू दे, यातला कुठलाही रोग आम्हाला 900-950 एकर क्षेत्रावर आपल्या कारखाना कार्यक्षेत्रात 90-57 आहे. आणि आम्ही संशोधन राधानगरी संशोधन केंद्रातनं आणि कोल्हापूरमधनं बियाणं आणून वाढवलेलं आहे. आता सुद्धा आमच्या फार्माकडे 90-57 आहे साहेब. अच्छा. हॅलो. ओके. हा. हॅलो. आणि उत्पादकता कशी आहे? 92-5च्या तुलनेनं संख्या साहेब मध्यम फुटवा असणारी जात आहे.
संख्या कमी जरी असली तर ऊसाची जाडी आणि उंची चांगली येते. अच्छा. हॅलो. उत्पादकता चांगली आहे. उत्पादकता 92-5च्या तुलनेनं साहेब नक्कीच चांगली आहे. आणि हा. भारी जमिनीत जो 92-005 चा जो खोडव्याचा प्रॉब्लेम येतोय किंवा मर रोगाचा प्रॉब्लेम येतो हा या जातीला जाणवत नाही. बरोबर. हॅलो. हा 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 चालेल सर. थँक्यू सर. थँक्यू. आभार आहे. थँक्यू चरापल्ले साहेब. चराप साहेब इथं आहेत. हो. हा सर राधानचा फोटो आहे का? हा राधानगरीचा शेतकऱ्याचा चरापल्ले साहेब आम्ही गेलो होतो. शेतकऱ्याचा फोटो येतो आणि ऊसाचं आमच्या पाडेगावचं हे ऊसाच्या आणि वाड्याचं तुम्हाला क्लिअर वाढ दिसणार इथं. कांडी लांब ऊसाचा फोटो जर पाहिला तर अतिशय चांगलं. आणि बाकी तुम्हाला वॅक्स वगैरे फार स्वच्छ ऊस आणि पाचट सहज निघतं त्याचं. बरोबर. आणि ऊस 3-3.5 किलो पर्यंत ऊस भरणार त्याचा चांगला. सर हंगाम कुठला? दोन्ही हंगामासाठी हंगाम आता ते कोल्हापूर भागात फक्त सुरू, पण आम्ही शिफारस करताना सुरू आणि पूर्व हंगामामध्ये करतो. पूर्व हंगामात सुद्धा अतिशय चांगले मध्य महाराष्ट्र किंवा विदर्भ मराठवाड्याकडे सुद्धा आता लोक लावतात. पूर्व हंगामात अतिशय चांगला येतोय. बरोबर. सगळ्यात चांगला पूर्व हंगाम लावण्यासाठी म्हणजे सर्वच बाबतीत. आडसालीच्या बऱ्याच ठिकाणी आपण कोल्हापूरमध्ये पाहतो जास्त पावसाने आडसालीच्या लागणी फेल जातात, पुढे फुटवा होत नाही किंवा ते एकशेंबी होतात किंवा त्याला पानशा फुटतात. परंतु पूर्व हंगामात जर लागवड केली तर अतिशय चांगले ऊसाचं उत्पादन मिळतं. सुरुवातीला तुम्हाला ताक दह्यांच्या करता येतो. त्या दृष्टीने पूर्व हंगामात ऊस लागवड करणं अतिशय चांगलं आहे त्या ठिकाणी. सर आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे ना पूर्वेकडपेक्षा पश्चिमेकडच्या तालुक्यांची उत्पादकता कमी आहे. तर मला आता व्हरायटीची बरीच माहिती आपण सांगितली, पण इन शॉर्ट मध्ये मला असं विचारायचं आहे की उतरत्या क्रमानं की बाबा एक नंबरला कुठली व्हरायटी वापरली पाहिजे. कारण कसं आहे आता आपण सगळी माहिती घेतली पण माहितीचं आता ऍप्लिकेशन करायचं म्हटलं तर आपल्याला नेमकेपणावर यायला पाहिजे. तर या अनुषंगानं मला 2-3 गोष्टी माहिती पाहिजे. एक पश्चिमेकडचे तालुके आहेत त्या तालुक्यांना म्हणजे अगदी पाटण साताऱ्यातला असेल तिथून ते चंदगड पर्यंतचा पार्ट आहे. तर यामध्ये कुठली व्हरायटी प्राधान्यक्रमानं हंगाम नियमना असू दे किंवा त्या भागासाठी पहिल्यांदा, नंतर नदी क्षेत्रासाठी कुठली व्हरायटी आणि इकडचे जे पूर्वेकडचे भाग आहेत त्यासाठी नेमकी चांगली व्हरायटी कुठली असेल आणि शार्पडसाठी. तर असं जर वेगळी स्पेसिफिक कंडिशन स्पेसिफिक जर सांगितले तर लोकांना त्यावर काम करणं सोपं पडेल. आता पूर्वेकडला जो भाग आहे तुमचा जो हातकणंगले असेल किंवा दत्त, आता जिथं क्षारपड जमिनी आहे तिथं त्यांना 265 शिवाय पर्याय नाही किंवा 10,001 लवकर पकवणार लवकर तोडण्यासाठी 10,001 लावावी. जर ऊस उशिरा जाणार असेल तर 265 ला हरकत नाही की जो फेब्रुवारी पर्यंत जरी ऊस तुटला तरी त्याला साखर टिकून राहते 265 मध्ये. आणि जो क्षारपड जमीन आहे अशा जमिनी 265 ला. आणि जे चांगली निचऱ्याची जमीन आहे पूर्वेकडच्या भागात म्हणजे हातकणंगले असेल तुमचा इकडं जयसिंगपूर असेल तो किंवा सांगलीच्या भागापर्यंत असेल, क्षारपड सोडून इतर चांगल्या जमिनी निचऱ्याच्या जमिनीमध्ये 10,001 लावा, 90-57 लावा किंवा मग आता 8,005 पण काही ठिकाणी लावतात. हे 10,001 शार्पडला चालेल. तर ह्या जाती अतिशय चांगल्या. हो क्षारपडला चालते, अतिशय चांगले. आपण डिग्रजला बेने प्लॉट घेतले होते तिथून पण भरपूर बेने खपलेले आहे त्याचं. कारण याच्यामध्ये 265 ब्लड आहे म्हणजे याची मादीवान 265 असल्यामुळे पूर्वेकडचे जे तालुके आहेत पाण्याचा ताण सहन करणं आणि क्षार तो तुमचा जो शिरोळ भाग आहे किंवा 86-32 सुद्धा जिथे चांगल्या जमीन आहे तिथे 86-32 265 लावा किंवा 8,005 लावा तर तिथे जा. पण ज्या क्षारपड जमिनी आहे तुमच्या ज्या आता शिरोळ भागाच्या दत्त शिरोळ कारखान्याच्या किंवा नदी काठी आहे तर त्या ठिकाणी 265 लावा आणि थोडं उशिरा गेला तरी काय हरकत नाही. 265 पोकळ पडत नाही आणि वजनात घट होत नाही, ते वजन टिकून राहते त्याचं. आणि पश्चिम भाग आणि नदी काठच्या जे प्रश्न आता 86-32 त्या ठिकाणी चांगली गेल्या वर्षी आपल्या पुरात बऱ्याच ठिकाणी की 86-32 टिकून होते. पुन्हा 10,000 हे आता 90-57 सांगितले हे सुद्धा चांगले टिकून. आणि जो जास्त रेनफॉलचा पश्चिम भाग तुम्ही आता सांगितलं की राधानगरी असेल तुमचा किंवा आजऱ्या भाग असेल त्या ठिकाणी सुद्धा भरपूर पाऊस आहे. तर त्या ठिकाणी आता VSI ते 03-102 VSI म्हणून ते 3102 सांगितलेली ती लावा चांगली. परंतु ह्या ज्या जाती 3102 असेल किंवा 9205 आहे या मध्य महाराष्ट्रात खोल जमिनीत येत नाही, ह्या फक्त जास्त पावसाच्या प्रदेशासाठी शिफारस केलेल्या जाती आहेत. त्या ठिकाणी आता 90-57 सांगितले की चरापल्ले साहेबांनी सांगितले की जिथं तांबेरा येत नाही, ब्राऊन स्पॉट कमी येतो, तर अशा या 90-57 असेल
मका जिथं चांगली जमीन निचरावत असेल तिथं 86-32 लावा, आणि फारच चोपन जमीन असेल तर तिथं सुद्धा 265 लावायला हरकत नाही. जरी तो तांबेरा किंवा ब्राऊन स्पॉट येत असला 205, तर तो नंतर क्लिअर होऊन जातो. सुरुवातीला दमट हवामान असतं त्यामुळं तो ब्राऊन स्पॉट मोठ्या प्रमाणावर वाढलेला असतो, परंतु पुढं थोडं उष्णता वाढल्यानंतर तो कमी होतो पुढे. ओके सर. सर आपण बियाणाच्या बाबतीत आहे ना, आपण हा विशेष स्पेसिफिक कार्यक्रम आहे तो बीज उत्पादनाच्या अनुषंगाने घेतलाय. हा ठीक आहे. तर बीज उत्पादनाचे जे पॅरामीटरच्या अनुषंगाने आपण ब्रिडर म्हणून तर जरासं आपण जरा सांगितलं तर बरं पडेल, कारण आपल्याला गाव लेवल पण बीजोत्पादन आणि बियाणाची साखळी आहे ती जर निर्माण करायची असेल. पहिली स्लाइड तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये केलेली आपण, की बीजोत्पादनासाठी एक मिनिट तुम्हाला एक पहिली स्लाइड दाखवतो. एक कारखाना आहे सर्वसाधारण, किंवा गावाचा एक कारखाना असेल सर्वसाधारणपणे, तर त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे. आपल्याला बेन किती लागणार आहे ते. तर या ठिकाणी आता माझी विनंती तुम्हाला असं आहे, बाकीचे व्याख्या ते काय सांगतील ते सांगू देत, पण माझं असं विनंती आहे की आपण ब्रिडर म्हणून आणि बाकीचे कारखाने आणि व्हरायटीचं सगळं विचार करता आम्हाला गाव लेवल पासून बीज उत्पादनाचं नियोजन करायचं म्हटलं तर कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे आणि जरा याविषयी सांग विशेष. आता बीजोत्पादनात मी सांगितले की सर्वच प्रत्येक शेतकऱ्याला लागणीसाठी ऊस मिळणार नाही, परंतु कारखान्याच्या माध्यम किंवा गटाच्या माध्यमातून, गटामध्ये जर चांगले प्रगती शेतकरी असेल तर गाव लेवलला त्याने आसपासच्या शेतकऱ्याला, आणि बीजोत्पादन हे अतिशय फायद्याचे आहे. आता माने पाटील सांगतील किंवा की आपण एकरी 4-4 लाखापर्यंत या बीजोत्पादनापासून पैसे मिळतात, आणि 10 ते 11 महिने तुमचं हे रान मोकळं होतं, तुम्ही दुसरं पीक घेऊ शकता त्या ठिकाणी. तर त्या दृष्टीने मला सांगायचे असे की बीजोत्पादन महत्वाचा पाया आहे हा तुमच्या ऊस लागवडीचा. बीजोत्पादन चांगलं बीज असेल तर तुम्ही चांगलं उत्पादन, तुमचं निम्म काम त्या ठिकाणी होतं की चांगलं बियाणं स्वतःचं खात्रीशीर आणि योग्य त्या जातीचं. कोणी सांगतं काही जाती शेतकरी असतं की त्यांना कोणती जात आहे ती सुद्धा माहित नसते, तर त्या ठिकाणी तुम्ही थोडं नाही, मी आता सांगितले की पाडेगाव संशोधन केंद्रावर तुम्ही 1 गुंठ्याचं नाही, 2 गुंठ्याचं नाही, किंवा समजा तुम्हाला एक कारखाना 10,000 हेक्टरचा आहे तर त्या 10,000 हेक्टर पैकी तुम्हाला दरवर्षी खोडवा 40% राहणार. 6,000 हेक्टरवर तुम्हाला लागवड करावी लागते दरवर्षी. पण 3 वर्षातून जर बेन बदलायचं म्हटलं तर दरवर्षी 2,000 हेक्टरवर बेन बदललं तर तिसऱ्या वर्षी परत पहिल्या ठिकाणी तुम्हाला बेन बदलतात. म्हणजे एक 10,000 हेक्टरचा ऊस एका कारखान्याला लागत असेल तर त्यांनी जर नियोजन केलं की दरवर्षी 2,000 हेक्टरवर नवीन लागवडीसाठी आपल्याला बेन द्यायचं. आणि आता रेशो आपण पूर्वी 1 ते 20 धरत होतो, म्हणजे 1 एकर पासून 20 एकर लावत. आता आपण 4 फुटावर गेलो, 5 फुटावर गेलो, 2 डोळ्यात किंवा 2 रोपामध्ये 2 फुटाचं अंतर ठेवतो, त्यामुळे अतिशय कमी प्रमाणात बेणं लागतं. आता मी सांगितलं की 10 ऊस नेले तरी तुम्ही 1 गुंठा क्षेत्र त्या ठिकाणी अंतर ठेवून लावू शकता. तर असं जर केलं तर थोडं बेणं न्या तुम्ही कारखान्याच्या मार्फत न्या, किंवा कारखाने जरी प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर कारखान्याकडे बेणे मिळे नाही, त्यांनी चांगले शेतकऱ्याच्या शेतावर ज्या त्या गटामध्ये आपल्याला जेवढी गरज आहे त्या समजा 2,000 हेक्टर लावायचे आपल्याला ऊस दरवर्षी, तर त्या ठिकाणी एकाच 20 म्हटलं तर तुम्ही समजा 1 एकर लावलं तर 20 एकरवर तुम्ही त्या ठिकाणी बेणं वाढवू शकता नेहमीच्या टिपरे पद्धतीने. परंतु तेच बेणं जर तुम्ही चांगलं अंतर ठेवून लावलं, 1 डोळा केला तर एकाच 100 म्हणजे परत जाऊ शकता. 1 एकर मधून 100 एकर तुम्ही लावू शकता. म्हणजे साधारण 10 एकर जर लावलं तुम्ही तर ते 1,000 एकरवर तुम्ही ते लागवड करू शकता. म्हणजे 20-25 जरी आपण हे केलं, 20 एकर चांगल्या प्रकारच्या बेणे मिळा की बेन रसरेशपाची उगवण क्षमता जवळजवळ 70-80% मिळायला पाहिजे. आणि निरोगी बेणं महत्वाचं की ते बऱ्याच ठिकाणी आता गवती वाढ व्हायला लागली, तांबेरा रोग, विल्ट रोग येतात, लोक बेन प्रक्रिया करत नाही त्या ठिकाणी. आणि खताचे डोस महत्वाचं, बेण्याचा खताचा डोस, युरियाचा डोस थोडा जास्त पडला पाहिजे. आणि शेणखत नुसतं रासायनिक खतावर चांगलं येत नाही तर त्या ठिकाणी गांडूळ खत टाका किंवा शेणखत टाका. नसेल तर तुम्ही ताक दहीच्या घ्या अगोदर आणि त्याच्यानंतर बेणेमाळा करा. आणि ऊस लागवडीच्या वेळी सुद्धा हीच काळजी घेतली आपण, सेंद्रिय पदार्थाचा वापर केला तर तुमच्या रोगाची प्रतिकार क्षमता वाढते, ऊसाचे पीक जोमदार येतं. आणि हे जर बेणेमाळ्याला केलं तर निश्चित तुमच्या गावातलं म्हणा ऊसाचं क्षेत्र हे निश्चित कमी क्षेत्रात तुम्ही कारखान्याला ऊस पुरवू शकता. जे आज 10,000 एकर वर ऊस लागत असतो हेक्टरवर म्हणा, तर तो तुम्ही कमी 1/3 किंवा 50-60% क्षेत्रामधून तुमचा कारखाना त्या ठिकाणी चालू शकेल.
तर इतकं त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. तुम्ही आज आपण पाहतो शेतकरी, काही एक शेतकरी जवळजवळ 120-30 टनाच्या, काही ते 140 टन एकरी काढतात, आणि काही असे आहेत की 30-35 सुद्धा मिळत नाही. म्हणजे ही जे गॅप आहे दोन याच्यामध्ये, हा जर कमी करायचा असेल तर तुम्हाला शुद्ध बेण्याचा पुरवठा करणं ही पहिली पायरी आहे त्या ठिकाणी. सर, बीजोत्पादनाचा, बियाणं बदलाचा उत्पादन वाढीमध्ये कितपत रोल आहे? बियाणे उत्पादन म्हणजे मी सांगितले की आता सुरुवातीला सांगितले की जर बियाणं बदललं, चांगले बियाणं वापरले तर 15-20% ऊस उत्पादनामध्ये निश्चित वाढ होते तुमच्या. हॅलो. हॅलो. तर मगाशी आपली चर्चा झाली होती की बियाणं तयार कर. हॅलो. हॅलो. हा बोला. बियाणं बीजोत्पादन घेताना एक ब्रीडर म्हणून किंवा क्वालिटी कंट्रोल ह्याची अनुवंशिक अनुवंशिक शुद्धता, अनुषंगाने काय काळजी किंवा काय करायला पाहिजे? अनुवंशिक शुद्धता तुम्ही त्याच्यासाठी खात्रीशीर ठिकाणी ऊस संशोधन केंद्र, त्या ठिकाणी पाडेगाव असेल, कोल्हापूर असेल, राहुरी, त्यासाठी आपण ठिकठिकाणी बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेतो ऊसाचा. त्या ठिकाणाहून शुद्ध बियाणं घेऊन जाणे आणि रोगराई नुसतं इथून नेलं आणि लावलं तरी नाही, त्या ठिकाणी त्याची योग्य काळजी, त्याच्या फवारण्या घेणं गरजेचं आहे. काही वेळेला काय होतं, जरी आपण इथून शुद्ध बियाणं नेलं, प्युरिटी असते ऊसाच्या बेण्यामध्ये, परंतु इतर जे कीटकामार्फत रोग पसरणारे असतात किंवा व्हायरल डिसीजेस आहेत, तर ते कंट्रोल करायला तुम्हाला वेळच्या वेळी त्या बेण्यामाळ्याची तपासणी करणं गरजेचं आहे. ग्राशी शूट, त्याच्या याच्यात जर गवताळ वाढ दिसून आली तर ते योग्य वेळीच सुरुवातीला जर ते बेट उपटून टाकले तर ते पुढे प्रसार होत नाही. कारण हा जो गवताळ वाढ म्हणा किंवा इतर जे व्हायरल डिसीजेस आहेत, तर याचे प्रसार हा कीटकामार्फत सुद्धा होत असतो. जरी बेनं तुम्ही पाडेगाव मधून नेले तर बरेच वेळा शेतकऱ्यांना वाटतं की आपण पाडेगावून बेन आणलं तरी रोग कसा आला, तर इतर आजूबाजूला जर त्याच्या मोठ्या प्रमाणावर असे वायल्डी, हा येलो लिप डिसीज म्हणून आहे, तर हा कर्नाटकात 86-32 वर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्याच्यासाठी बेनं चांगलं वापरणं गरजेचं आहे. कारण बेनं जर चांगलं नसेल तर हा पिढ्यानपिढ्या ते रोग पुढे ट्रान्सफर होत असतात. विल्डचं तसंच आहे, मर रोग असेल किंवा लाल कुज रोग असेल, हा जर बेण्यामध्ये सुरुवातीला असेल तर तो पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर. काही वेळा कानी रोगाचे जे बियाणं, जे बीजाणू येते, काळे पावडर असते आपल्या बुक्यासारखी, ती जर त्या कांड्यांना लागलेली असेल तर निश्चित पुढच्या याच्यात तुम्हाला ते कानी रोग त्याच्या ठिकाणी दिसून येतो. तर त्यासाठी आपण सुद्धा ते बेण्यामाळ्यात वेळच्या वेळी रोगिंग करणं म्हणा किंवा 22 सारख्या फवारण्या घेणं गरजेचं असतं त्या ठिकाणी. HT सीताप, तुम्हाला मोबाईल ऑपरेट करता येत नाही का? तुमचं सारखं प्रेझेंट करताय, तुम्ही डिस्टर्ब पण करताय. HT सीताप, कुणाकडनं ट्रेनिंग घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही मोबाईल ऑपरेट करा. सारखं सारखं प्रेझेंट करून डिस्टर्ब करताय. हॅलो. हॅलो. हा बोला. हा सर. हा सर. हा. इथं सर काही वेळा प्रश्न असतो की लोकांना, अनेक लोकांचा प्रश्न असतो की रोपाद्वारे, म्हणजे आपली जी सध्या ट्रे मधली रोपं आहेत आणि कांडीद्वारे रोपं किंवा कांडीद्वारे लागण करणं, ह्या दोन्हीमध्ये एक ब्रीडर म्हणून काय परिस्थिती आहे? तर आता माझा अनुभव सांगतो. कांडीचे रोप जरी शेतात सुरुवातीला लवकर उगत असले, परंतु ज्यावेळी आपण ट्रे मध्ये रोपं लावतो तर कांडीच्या याने काय होतं, उगवण क्षमता तुमची जवळजवळ 50 ते 55% पुढे जात नाही. आणि ज्यावेळी आपण ट्रे मधून रोपं घेत असतो तिथं 100% तुम्हाला ते रोपं खात्रीने मिळत असतात. त्यावेळी तिथं जे उगवण क्षमता जी आहे, आणि ते थोडं स्क्रीनिंग होतं, जे कमी जोमाची रोपं आपण टाकून देतो त्या ठिकाणी, म्हणजे एक स्क्रीनिंग होतं थोडक्यात. रोपं आपण निवडून त्या ठिकाणी लावत असल्यामुळे रोपापासून जर आपण पाहिलं, चांगली मॅनेजमेंट केली तर निश्चित उत्पादनात आपल्याला 15-20% वाढ मिळते. कारण आपल्याला पॉप्युलेशन मेंटेन करता येतं त्या ठिकाणी. कांडीमुळे काय होतं, बऱ्याच ठिकाणी गॅप राहतात, नंतर गॅप भरलेले ते एकसारखे होत नाही आणि कांडीच्या लागवडीला फुटवा कमी मिळतो. रोपाचं जसं त्याला फुटवे मिळतात 7, 8, 10 पर्यंत फुटवे चांगले जातात. स्पेस ठेवलं, 5 फुटाचं अंतर ठेवलं तर त्याच्यापेक्षा जास्त ऊस मिळतात आपल्याला प्रत्येक एका डोळ्यापासून. परंतु 2 डोळ्याची कांडी लागल्यामुळे एकमेकात स्पर्धा निर्माण होते सुरुवातीला त्या ठिकाणी, आणि मग जास्त हे असल्यामुळे त्या ठिकाणी फुटवा कमी मिळतो. आणि जरी हे झाले काही आले तरी ते कॉम्पिटिशन मध्ये पुढे टिकत नाही.
आणि त्यामुळं आपल्याला ऊस संख्या जर आपल्याला हेक्टरी आपण म्हणतो 35-40 हजार ऊस मिळायला पाहिजे, तर ते जर आपल्याला साध्य करायचं असेल तर रोपाची लागवड करणं हे चांगलं आहे. पुन्हा सुरुवातीचा 1-1.5 महिना आपला वाचतो, पाणी 1-1.5 महिना आपण खताची बचत होत असते, एक खुरापणी 1-2 वाचत असतात त्या ठिकाणी रोपामध्ये लागण केली तर. खर्च येतो सुरुवातीला, पण घरच्या घरी आता जमदग्नी साहेबांनी किंवा हे आपण सांगतो की घरच्या घरी तुम्ही जरी ते नर्सरी तयार केली एक डोळ्याने तिथं गादी वाफ्या करून आणि ते शेतात लावलं तर ते सुद्धा अतिशय कमी खर्चाची टेक्नॉलॉजी आहे आणि शेतकऱ्यांना घरच्या घरी करण्यासारखे. त्या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया करू शकतो थोड्या बेना असल्यामुळे, परंतु शेतात लागण करताना बरेचसे शेतकरी कोणीही त्याची 22-3 ट्रीटमेंट देत नाही, ॲसिटोबॅक्टर वापरत नाही, ते नंतर त्याच्यामध्ये आपण जे सांगतो की 22-3 म्हणा किंवा चुन्याची निवळ वापरा जर शिळं बेणं असेल तर, परंतु हे शेतकऱ्यांना अडचणी जास्त मोठ्या बेन 1 एकर 2 एकरचं बेन असतं कुठून तरी उरकायचं असतं, त्यामुळं बीज प्रक्रिया करत शक्यतो लक्ष देत नाही, परंतु रोपं तयार करताना मात्र आपण ही बीज प्रक्रिया केलेली असते आणि त्यामुळे ते बेन रोपं जे आहे ते पुढं सशक्त आणि चांगली वाढत असतात. ओके सर. एक भोगावती कारखान्याचे ऊस ऊस विकास अधिकारी मान्य चरापले साहेबांनी सांगितलंय की VSI 3102 त्याचबरोबर आपले 9057 कोयम 9057 त्याचबरोबर को 92005 VSI 8005 आणि को 8632 ह्या सर्व जातींची जातीची टिश्यू रोपं आहेत ना ती भोगावती कारखान्याकडे उपलब्ध आहेत. तर त्यांचा नंबर पण व्हॉट्सअपवर टाकलेला आहे, आपल्या चॅटबॉक्स मध्ये टाकलाय चरापले साहेबांचा. चांगली गोष्ट आहे, त्यांनी त्या भागातल्या लोकांना असतील तर त्यांनी उपलब्ध करून घेता येईल. चांगली गोष्ट आहे. टिश्यू कल्चरचं म्हणजे शुद्ध बियाणं. अलीकडे 86-32 मध्ये कर्नाटकात मी गेलो होतो, YLDचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे. त्यासाठी त्याला एकच पर्याय की टिश्यू कल्चर चांगलं बेणं किंवा निरोगी जे बेणं मळे त्यातून बेणं घेणं, कारण हा YLDचा आता 86-32 सुद्धा कमी म्हणजे जोम व्हायला कारण त्याचे YLD हा मोठ्या प्रमाणावर पसरतो किंवा इतर जातीचा सुद्धा तो पानं पिवळं तर शिरा पिवळ्या होऊन ते त्याचं ब्लॉकेज करतं, त्याचं वहन क्षमता कमी झाल्यामुळे फोटोसिंथेसिस कमी होतं, त्यामुळे साखर निर्मितीमध्ये अडथळा येत असतो. तर त्यासाठी टिश्यू कल्चर म्हणा किंवा चांगलं शुद्ध बेनमाळ्यातलं बेणं वापरणं हे अतिशय गरजेचं आहे त्या ठिकाणी. सर रोप आपण कांडीन लावतो आणि टिश्यू कल्चरची रोपं लावतो, तर त्यासाठी बेने उत्पादनामध्ये टिश्यू कल्चर रोप लावताना काय वेगळं व्यवस्थापन करावं लागेल का आपल्याला? हो, रोपाची लागवड आपण करतो त्यावेळी काय होतं, अंतर व्यवस्थित ठेवलेलं असतं, त्याचे खताचं नियोजन वेगळे. 1 महिन्याची रोपं झाल्या आपण जो बेसल डोस असतो तो दिला पाहिजे आणि 1-1.5 महिन्याची रोपं झालेली असतात, त्यामुळे दुसरं त्याला युरिया पडणं गरजेचं असते. आपण लागणीच्या वेळी फक्त 10% देत असतो इतर कांडीने लावले त्यावेळी, परंतु रोपं लावल्यानंतर थोडे व्यवस्थित शेड नाही हॅलो त्या ठिकाणी, कारण तिथे जर समजा तर फुटव्याचं प्रमाण कमी होतं त्या ठिकाणी. बोला. नाही माझं मत आहे की टिश्यू कल्चरची रोपं लावतो ना खताचं नियोजन हे रोपाला नाही खताचं म्हणत नाही मी वेगळं व्यवस्थापन काय करणार म्हणजे काय किंवा ते स्टेजेस वगैरे ह्या गोष्टी बोला. खत देणं गरजेचं आहे. खताचे स्टेजेस नाही म्हणत मी, लागवडीचं जे नियोजन आहे, समजा आपण कांड्याने बीज उत्पादन घेणं आणि टिश्यू कल्चरची रोपावरून बीज उत्पादन करणं, मग त्याला टिश्यू कल्चरमध्ये एक प्रॉब्लेम म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की पहिल्या स्टेजला याची जाडी येत नाही असं म्हणणं आहे, पहिल्या 2ऱ्या स्टेजला आणि 3ऱ्या स्टेजला गेल्यावर जाडी येते. कारण पाठीमागे बरेच प्रॉब्लेम टिश्यू कल्चरचे झाले की VSIचे सुद्धा प्रवास झाले की उसाला त्या टिश्यू कल्चरच्या जाडी येत नव्हती. आता त्यांनी सांगितलं की 2ऱ्या-3ऱ्या स्टेजला जाडी वाढून, परंतु शेतीनंतर जाडी वाढलेली नाही. तर माझं तर असं म्हणणं आहे, एक डोळा रोपं चांगली केली त्या कांडीच्या माध्यमातून टिश्यू कल्चरपेक्षा फक्त बेणं शुद्ध पाहिजे, तर त्याला जाडी लगेच त्याच वर्षी येते रोपापासून. आपण पॉलिट्रेमध्ये करतो त्याला, परंतु टिश्यू कल्चरचा फुटवा भरपूर असतो त्या ठिकाणी, जाडी थोडीशी कमी येते टिश्यू कल्चरमध्ये. आता सर आपल्याला जाडी कमी असते त्याची, पण प्युरिटी त्या ठिकाणी मेंटेन केलेली असते टिश्यू कल्चरमध्ये. परंतु सर्व शेतकऱ्यांचा किंवा अनुभव असा आहे की टिश्यू कल्चरच्या बेण्याची जे जाडी कमी येते त्या ठिकाणी. बरोबर. बोला
सर आपल्याला फाउंडेशन आता या लोकांनी बेनेमाळा करायचं म्हटलं हा तर फाउंडेशन किंवा ब्रिडर सीडचं जे उपलब्धता आहे ना ही हा. काय जिल्ह्या भागामध्ये कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये कुठल्या भागात उपलब्ध होऊ शकेल किंवा काय? पाडेगावला तुम्हाला भरपूर बेन 86-32 यावर्षी विकलंय. आणि थोडं मी काय म्हणतो तुम्हाला दरवर्षी नेण्यापेक्षा एक वर्ष नेलं तुम्ही हॅलो. किंवा ते सर्टिफाईड करा आणि मग मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे सगळं बेन पाडेगाववरून देणं शक्य होणार नाही. कारण तुम्ही 10-10 एकरचं मागितलं तर मग बाकीचे शेतकरी काय नेणार असं होत आहे. तर आपण जेवढं शक्य होईल त्या या ठिकाणावर देतोय. कोल्हापूरच्या तिथं त्यांचे लिमिटेशन्स असे आहेत की तिथं नेमकं पाणी साठून राहतं आणि त्याला सुरुवातीच्या 5-7 कांड्याला मुळ्या फुटतात आणि मग असं बेन शेतकरी शक्यतो नाकारतात ते. आणि आमच्या नियमानुसार सर्टिफाय करताना रिजेक्ट हॅलो. करतो. आणि त्यांची परिस्थिती नैसर्गिक परिस्थिती अशी आहे की ते पाणी साठत असल्यामुळे त्या ठिकाणी ते बेन चांगलं खत डोस देता येत नाही आणि दुसरं म्हणजे पावसामुळे मुळ्या फुटतात त्या ठिकाणी. त्यांची थोडी नैसर्गिक अडचण आहे त्या ठिकाणी जमिनीची. परंतु कॉलेजवर जर तुम्हाला मिळत तर तिथे चांगले बेन मिळू शकते ऊस ऍग्रिकल्चर कॉलेजवर. ऊस बीजोत्पादनाचं प्रमाणीकरणाची काय प्रक्रिया आहे? आहे ना ते जी सीड सर्टिफिकेशन एजन्सी आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्याकडे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर ज्या नोटिफाय 86-32 असेल किंवा 92-05 असेल तर यांचं ते तुम्ही निश्चित रजिस्टर. परंतु ऊसामध्ये कोणी फॉलो करत नाही. रजिस्ट्रेशन केलं तरी चालू शकतंय. ते एजन्सीकडे पैसे भरावे लागतात आणि ते तुमचं सर्टिफिकेशन करून मिळू शकतं तुम्हाला. कारण आता पण दूर तुम्हाला जर सोर्स साठी अगोदर तुम्हाला बेनेमाळ्या आम्ही हॅलो. कारण तुम्ही ऐन वेळेला जर आले हे बाकीच्या पिकासारखं नाही. ऊसाचं तुम्हाला अगोदर 1 वर्ष कळवावं लागतं ते की आम्हाला हे ब्रीड पुढच्या वर्षी एवढं ब्रीडर सीड लागणार आहे आम्हाला फाउंडेशन घ्यायला. कारण कसं होतंय नुसतं सगळ्यांनी ऊसासारखं ऊस आहे म्हणून घेण्यामध्ये विश्वासार्थ आहे ना हिच्यापेक्षा एखाद्या ऑर्गनायझेशन गाव लेवल असते गावामध्ये बघण्या फायदा मुलांना याची गॅरंटी आपल्याला पाहिजे असे त्या लोकांना. तर अशा वेळी अशा एक संस्थेचा जर भाग असेल किंवा एका प्रमाणीकरण यंत्रणेचं जर हे असेल पाठबळ असेल तर त्याला विश्वासार्थ वाढून लोकांना बियाणं घेण्यामध्ये. बीज प्रमाणीकरण यंत्रणा जी आहे ना ती कार्यरत आहे. त्यांच्याकडे नोंद केली तर ते फी भरून तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकता. सर मी बरोबर ते व्हिजिट करतील आपल्या प्लॉटला. ते बाकीचे जे प्लॉट जसे करतात तसं तुम्हाला ते करतात. परंतु ते शिलिंग वगैरे नाही तुम्हाला ते बेन वेळ तोडणं वगैरे हे तुम्हालाच करा. कारण त्याला बाकी ज्याच्यात पॅकिंग करता येतं शिलिंग करता येतं तसं ऊसात नाही करता येत. थोडा विश्वासाचा भाग येतो त्या ठिकाणी परंतु तुम्हाला सर्टिफाय करून देतात ते. मी सर ह्याला चर्चा मी तुमच्या कानावर असं योगायोगानं आहे म्हणून मी तर ऊस संशोधन केंद्रावर बऱ्याच वेळा चर्चा केली होती. कारण आपण ऊस हे मुख्य पीक आहे. बीजोत्पादनाची गरज आहे. आपलं दुर्दैवानं क्षेत्र नदी काठाला आहे आणि दरवर्षी बुडणं पुरे जरा 1 मिनिट पहिला प्रश्न होते नंतर बोला. आणि दरवर्षी पुरात बुडणं जरा 1 मिनिट दरवर्षी पुरात बुडणं आणि ती गोष्ट आपण इतरांना सांगण्यापेक्षा आम्ही सुचवलं होतं त्यांना की तुमची सॅटेलाइट नर्सरी आहे ना इतर फार्म जसं की महाबीज बियाणं करतं तसं तुम्हाला मनुष्यबळ पण वाचेल सगळंच वाचेल. तुमचं ब्रिडर सीड फक्त तिकडे नेऊन देणं आणि त्या लोकांच्याकडनं लागणीच्या दिवशी जर मॉनिटर करता आलं तर ते तुमचं विद्यापीठाचेच प्लॉट म्हणून एक सॅटेलाइट प्लॉट म्हणून आपल्याला काम करता येईल. लोकांना पण बियाणं उपलब्ध होईल आणि आपलंही उत्पन्न वाढलं त्यात आपण इन्व्हॉल्व पण असणार नाही फारसं त्यात रोजच्या रोज चर्चा मी त्यांना आयडिया सुचवली होती 2 वर्षापूर्वी करून. परवा आसुरे साहेबांनी पण सांगितलं होतं इथं तुम्ही 10 एकरावर करण्यापेक्षा कोल्हापूरमध्ये एवढा मोठा एरिया आहे तर आम्ही 100 एकरावर बीज उत्पादन करू. फक्त ब्रिडर सीड द्या. ज्या दिवशी लागण करायचं आहे त्या दिवशी फक्त मॉनिटर करा. सर्टिफिकेशन एजन्सी असते तसं. आणि जर शेड्यूल दिलं ना तर 100 एकराचं बीज उत्पादन तुमच्या नावावर होईल आणि लोकांना पण सोपं पडेल. म्हणजे सीड विलेज ही कल्पना आहे किंवा काही शेतकरी सीड विलेज नाही सॅटेलाइट विलेज म्हणून करायचं. सॅटेलाइट सीड प्लॉट म्हणून करायचं. मोठ्या प्रमाणावर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये मर्यादा आहेत ना. पण आता दिवसेंदिवस जर हिरे वाढत असेल तर त्या क्षेत्रापुरतं मर्यादा राहण्यापेक्षा आपल्याला खाजगी क्षेत्राला फायदा करता येईल. त्यांना 2 पैसे मिळतील. आपलंही सोपं पडेल. या बाबतीत कोणीतरी पुढे आता कसं आहे गव्हर्नमेंटचे असले लिमिटेशन्स असे असतात. स्टाफ कमी असते पुन्हा वरिष्ठांची परवानगी त्याला बरेच आता तुम्हाला उलट ह्यात फायदा काय माहिती आहे का आपण त्यात इन्व्हॉल्व राहत नाही. आज एक माणूस जर आपले 5 एकर जर करत असेल तर इथे तो 50 एकर करू शकतो. कारण फक्त त्याला व्हिजिटच करायची त्याला कुठली जोडणा करायची.
नाही, चांगली कल्पना आहे तुमची ते तुमच्या खरं तर. कानावर हा का मुद्दाम सांगितलं, कारण मी त्यांच्यावर 5-6 वेळा चर्चा केली. हा हा काय आउटपुट नाही, पण म्हटलं तुम्हाला सांगितलं तर कुठेतरी डेस्क ह्याच्यावरती तुम्ही प्लॅटफॉर्मवर मांडाल नाही नाही, या आता उद्देशाने सांगितलं. कसं आहे साहेब बरं का, आता हे ब्रीडिंग मध्ये आमचं व्हरायटीचं हे करणं सगळं म्हणजे इथं एक लिमिटेशन, म्हणजे आम्हाला क्रॉसिंग करणं दरवर्षी हजारो इथं हे असतात ऊसाचे निरीक्षण वगैरे घेणं, आणि एवढ्यातून एक तर स्टाफ म्हणजे लिमिटेड असल्यामुळे हे जे तुम्ही म्हणतात ते चांगले, याला सेपरेट स्टाफ पाहिजे थोडा मॉनिटरिंग करायला याला, वरची वर देखरेख, कारण त्याचे इन्स्पेक्शन होणं फार गरजेचं आहे या बरोबर बाबतीत, ऊसा बाबतीत. कारण सर. इतर आता एक प्रश्न, पिकामध्ये हा बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, महाबीजचं कसं आहे, महाबीज हेच काम करतं, म्हणजे उत्पादनाच्या त्यांनी पुढे प्रक्रियेपेक्षा यायला सर्व्हिस पाहिजे ना, सर्व्हिस त्यांनी प्रोव्हाइड मध्ये काम करतं. बरोबर आहे. हा सर इथे त्यांनी एक केलं प्रश्न तर असा आम्ही आलाय. द्यायला तयार आहे त्यांना सुद्धा, द्यायला काय हरकत नाही बरोबर. त्यांच्याकडे सुद्धा. तर आता सध्या त्यांचं लोकांचा प्रश्न आहे की आता ह्या मिनिटामध्ये आजच्या हम्म. घडीला पाडेगावमध्ये कुठल्या कुठल्या जातीचे बियाणं उपलब्ध आहे? आता सध्या 86 आहे. आणि आम्ही एक फोन नंबर देतो, थोरवे साहेब म्हणून बियाणे विक्री अधिकारी, तर त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आता काय त्यांच्याकडे आधी नोंदी आहेत, शेतकऱ्यांचे फोन नंबर घेतलेले, तर ज्यांना बियाणं पाहिजे त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला अवश्य थोडं काय ना बियाणं मिळेल, आणि बरेचसं आता खपत आलेले बियाणं जे काय आहे ते तुम्हाला उपलब्ध करून देतील. डॉक्टर DS थोरवे म्हणून आहे, फोन नंबर त्यांचा लिहून घ्या, 9421 90 9421 90 90 1092. 90 हा, ते संपूर्ण त्यांच्याकडे नियोजन आहे बेणे विक्रीचं, ते अधिकारी, तर ते तुम्हाला निश्चित फक्त फोन नंबर करून आधी एन्क्वायरी करून मग बेणे न्यायला या. ओके. सर बीजोत्पादन प्लॉट मध्ये आपल्याला काय आंतरपीक वगैरे काय घेता येऊ शकतं का? शक्यतो आता हे 10 महिन्याच पीक आहे, तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता बीजोत्पादन मध्ये, परंतु ज्याला चांगलं बियाणं हे करायचं त्यांनी काय होतं मग आंतरपिकाकडे लक्ष जातं, मुख्य पिकाकडे दुर्लक्ष होतं, त्यासाठी अच्छा, शक्यतो न घेतलेलं बरं मला असं वाटतं. आता एक शंका शेतकरी विचार. घ्या, शेतामध्ये घेऊ शकतात त्या खाजगी, कारण नुसतं सोल क्रॉप परवडत नाही म्हणतात. घ्यायला काय हरकत नाही, परंतु दुसऱ्या जातीचं बियाणं तिथं वापरू नये. बियाण्याची शुद्धता 100% राहणं गरजेचं आहे त्या व्हरायटीची, आणि जे आंतरपीक घेणार आहे त्याची खताचे डोस त्याला सेपरेट देणं गरजेचं आहे. याच्यात भागीदारी करायची नाही ऊसामध्ये, नाही तर मग कोबी सारखं पीक घेतलं, फ्लावर सारखं घेतलं, तर मुख्य ऊसा पिकावर निश्चित परिणाम होतो, त्याचा फुटवा कमी येतो आणि मग ते वाढत नाही चांगलं एवढं. चल, कोणाची काही शंका आहेत का? थोरवे साहेबांचा नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. हा ठीक आहे, ते फोन करायच्या आधी आणि येऊ शकता तुम्ही. भोगावती कारखान्याचे चराबली साहेब आहेत, त्यांचा पण नंबर टाकलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. ज्याला हो बियाणं पाहिजे त्यांचा असेल पण त्यांनी टाका, पण त्यांना टाकू. पाहिजे असेल तर त्यांच्याकडून टिश्यू कल्चर कोणाला पाहिजे असेल तर ते त्यांच्याकडून सुद्धा घेऊ शकतात चारापल्लीसाठी. ओके. सर मित्रो, एक मिनिट, काय रे काय काय ठीक आहे, एक मिनिट कशाला पाहिजे? हा हा, नाही मित्रो, व्यावसायिक ऊस बीजोत्पादनातील व्यावसायिक सद्दी आणि लागवड तंत्रज्ञान या अनुषंगाने आपण प्रशिक्षण घेत आहोत. पहिल्या दिवसातल्या दुसऱ्या सत्रामध्ये माननीय गारकर साहेब, डॉक्टर RM गारकर साहेब, ऊस पैदासकार मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा, इथून सरांनी मार्गदर्शन केलं. मित्र, सरांचा स्टाफ कमी आहे, काम अमर्यादित आहे, अशा वेळेत देखील विनंतीस मान देऊन सरांनी आपल्या व्याख्यानासाठी वेळ दिला, त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबर सांगायला सगळ्यांना आनंद वाटेल की सर 1988 पासून तिथं पाडेगावमध्ये कार्यरत आहेत, आणि ज्या 88 पासून अनेक व्हरायटी ज्या तयार झालेल्या आहेत, त्या प्रत्येक व्हरायटीमध्ये डेव्हलप करण्यामध्ये सरांचं योगदान त्यामध्ये आहे. अभिमानाची गोष्ट आहे की जवळपास 16-17 व्हरायटी आपल्या पाडेगावनं तयार केल्या आहेत, आणि त्यातल्या 90 ते 95% पाडेगावच्या व्हरायटी म्हणजे महाराष्ट्रात तर आहेतच, त्याचबरोबर बाहेरच्या राज्यात पण चांगल्या पद्धतीने काम करतायत. गारकर साहेबांसारख्या सायंटिस्टमुळं अशा स्वरूपाची एखादी व्हरायटी आली तर पूर्ण ऊसाचा सिनेरिओच बदलून जातो, कारखान्याची परिस्थिती बदलून जाते.
त्यांनी रोपवाटिका वगैरे या अनुषंगाने अनेक गोष्टीमध्ये योगदान दिलेलं आहे. मी सर्वांच्या वतीने आणि कृषी विभागाच्या वतीने माननीय डॉक्टर गारकर साहेबांनी आता पण केलेल्या विशेष योगदानाबद्दल सर्वांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो मनपूर्वक. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल आणि व्याख्यान दिलं, शंकांचं निरसन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असंच सहकार्य यापुढे देखील मिळो अशी मी आपल्यास अपेक्षा बाळगतो. आणि त्याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थींना विनंती करतो की गारकर साहेब एक्झिट झाल्यानंतर आपण जरा अटेंडन्स घेऊ आणि त्यानंतर मग आपण बाकीचे लोक जाणार आहोत. जे शेतकरी असतील किंवा काही बाकीचे लोक असतील आपले अधिकारी कर्मचारी सोडून, तर ते एक्झिट झाल्या वेळेला अडचण नाही, पण जे आपले अधिकारी कर्मचारी थांबतील आणि अटेंडन्स नंतर आपण एक्झिट होऊ. गारकर साहेब पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. थँक्यू.